तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM व 15 वित्त आयोगांतर्गत खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत. आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे बालरोग तज्ज्ञ. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB इथे लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे साथरोग तज्ज्ञ. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये MBBS किंवा BDS किंवा आयुष विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट, तर यामध्ये MBBS किंवा BDS किंवा आयुष विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागेल. आणि या पदासाठी पण तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला MBBSची पदवी विथ MCI रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल किंवा MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी तर 19 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला MBBSची पदवी विथ MCI रजिस्ट्रेशन किंवा MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी तर 52 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी तसेच MCI रजिस्ट्रेशन किंवा MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदासाठी दुसरी जी पात्रता आहे तर तुम्हाला BMS विथ MCI रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 34,800 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स GNM 15 वित्त आयोगाअंतर्गत. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे औषध निर्माता. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला D फार्म किंवा B फार्म विथ MPC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,800 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे औषध निर्माता. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला D फार्म किंवा B फार्म विथ MPC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc विथ DMLT इथे लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,700 इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कार्यक्रम सहाय्यक. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागेल, मराठी आणि इंग्रजी 30. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक. तर यासाठी इथं 37 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच जर तुम्हाला बहुउद्देशीय आरोग्य सेवक या कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे. आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच विशेष तज्ज्ञ या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती अतिविशेष तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी MBBS या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच उर्वरित पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे.
इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला किंवा अधिवास दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, तसेच जातवैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, पॅन कार्ड, आधार कार्ड. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. तर वैद्यकीय अधिकारी, BMS, तसेच स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक. तर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथे 6/2/2026 पर्यंत करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे. वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंतनगर, विरार. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी, साथरोग तज्ज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी MBBS. तर ही पदे इथं थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. तर या पदांसाठी तुमच्या थेट मुलाखती इथं घेतल्या जाणार आहेत. 2/2/26 ते 6/2/26, 11 ते 3 या वेळेमध्ये. तर तुम्हाला इथं उपस्थित राहायचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, A विंग, 7वा मजला, यशवंतनगर. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळी इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.